पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं अपयश मिळाल्यानंतर भाजपला पराभवाची धूळ चारण्यासाठी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी पुणे जिल्हा परिषदेसाठी कंबर कसली होती. पण नियतीने घात केला. 28 जानेवारीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठीच बारामतीत येत असताना विमान अपघातात अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं. दादा गेल्यामुळे पवार कुटुंबासोबतच पक्षातील नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तर अजितदादा गेल्याने सर्वसामान्य मतदारांमध्येही सहानुभूती निर्माण झाली होती. यामुळे पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता येणार हे निश्चित मानलं जात होतं. पण अजितदादा गेल्यामुळे सहानुभूती निर्माण होऊन राष्ट्रवादीने बाजी मारली असं नाहीये. तर दादांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आजवर केलेली विकास कामंही या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरली आहेत. त्यामुळे 2017 पेक्षा 2026 मध्ये राष्ट्रवादीने जास्त जागा जिंकल्या असून एक हाती सत्ता आणली आहे. ही आकडेवारी नक्की काय आहे आणि भाजपला याचा किती फटका बसला आहे हेच पाहू या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजप एक नंबरचा पक्ष राहिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यात 2 नंबरवर राहिला आहे. पण असं असलं तरी अजित पवार सर्वाधिक काळ पालकमंत्री राहिलेल्या पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. यावेळी एकूण 68.35% मतदान झाल्याने पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. पण मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर होती आणि एकूण 73 जागा असणाऱ्या जिल्हा परिषदेत 51 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती सत्ता आणली आहे. तर 13 पंचायत समित्यांपैकी 7 पंचायत समितीवर बहुमत मिळवलं आहे. म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मिळून अशा एकूण 146 जागांपैकी 90 जागांवर राष्ट्रवादीने यश मिळवलं आहे. जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, इंदापूरमध्ये विद्यमान कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि मावळ तालुक्यात स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांचा तर सुपडा साफ करत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकतर्फी वर्चस्व सिद्ध केलं आहे. आता आपण पाहू जिल्हा परिषदेच्या जागांची आकडेवारी नेमकी काय आहे. तर एकूण 73 गटांपैकी 51 गटांमध्ये राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर भाजपने 10 जागा जिंकल्या आहेत. यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 6 जिल्हा परिषद जागांवर विजय मिळवला आहे. तर शिंदेच्या शिवसेनेने 5 जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ 1 जागा मिळाली आहे. याचबरोबर जिल्ह्यातील 13 पंचायत समितींपैकी बारामती, आंबेगाव, इंदापूर, मावळ, शिरूर, मुळशी आणि वेल्हे या 7 पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. तर आमदार राहुल कुल यांनी दौंड पंचायत समितीमध्ये 14 पैकी 8 जागा जिंकत सत्ता आणली आहे. मात्र तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या जागा त्यांना निवडून आणता आणल्या नाहीत. तर उद्धव ठाकरे सेनेचे खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी खेड पंचायत समितीवर वर्चस्व मिळवलं आहे. तर भोर, हवेली आणि पुरंदर या 3 पंचायत समितीचे चित्र संमिश्र आहे. तर हे सगळे निकाल बघता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी बदललेली राजकीय समीकरणं, नाराज गट, अपक्षांचा प्रभाव आणि अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे तयार झालेली भावनिक पार्श्वभूमी या सर्वाचा निवडणूक निकालावर ठळक परिणाम झाल्याचं दिसून आलं. खरं तर पुणे महापालिकेत सत्ता मिळवल्यानंतर भाजपने देखील जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी व्यूहरचना आखली होती. किमान 25 ते 30 जागा भाजप मिळवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या पार्श्वभूमीवर दुःखाची छाया असल्याने प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ घरोघरी जाऊन भेट दिली आणि पत्रकं वाटली आणि मतदारांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला झुकतं माप दिलं. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांनी अजित पवार यांना विजय समर्पित केला आणि भावना व्यक्त केल्या. त्यामुळे एकूणच राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा मिळवत पुणे जिल्ह्यात आपणच दादा असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. कारण आतापर्यंतच्या ज्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वामुळे तेच पुण्याचे दादा असल्याचे अनेक निवडणुकांमधून दिसून आलं होतं. दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.